तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण श्री स्वामी समर्थ अशी तोरणपट्टी शिकायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी पहिलं आपण हे स्वस्तिकचे जे डिझाईन आहे ते शिकणार आहोत पहिल्या पार्टमध्ये। नंतर दुसऱ्या पार्टमध्ये श्री कसं केलं आपण हे शिकणार आहोत। त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये स्वामी आणि नंतर परत समर्थम हे सर्व आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये शिकणार आहोत। त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणताही पार्ट मिस नाही होणार। आणि स्किप करून व्हिडिओ बघू नका, कारण तुम्हाला जर एखादा चुकलं तर मग तुमचं पूर्ण डिझाईन चुकणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ एकदम नीट बघा। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण स्लिप नॉट घेऊया। त्यानंतर आपल्याला 26 चैन करायचे आहेत। 26 चैन करून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 चैन केल्यानंतर 1 2 3 तिसऱ्या चैनीमध्ये वरून आपण एक खांब करूया। पहिल्या 3 चैनीचा आणि हा एक 2 खांब झाले। नंतर तिसऱ्या गॅपमध्ये सुद्धा आता प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये आपण एक सिंगल खांब करून घेऊया। एक डबल खांब करून घेऊया प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये। हे मी सगळं करून घेते। असे मी 24 डबल खांब केलेत। आता नेक्स्ट लाईनसाठी 3 चैन 1 2 3 आता टर्न करूया आणि परत प्रत्येक 24 खांब केलेत आपण त्याच्यावरती 24 खांब करून घेऊया। 4 5 6 7 हे मी असे 24 खांब तयार करून घेते। असे मी 24 खांबचे 2 लाईन करून घेतलेत। आता आपल्याला 3 चैन घ्यायचे 1 2 3 टर्न करून 2 खांब करून घ्यायचे। टोटल आपले हे 3 खांब तयार होतात। हा धागा वर घेऊन इथे पुढच्या गॅपमध्ये आपल्याला रेड कलरचा धागा जॉईन करायचा आहे। आता आपल्याला जिथे रेड कलरचा आपण धागा जॉईन केला आहे तिथे आपल्याला एक खांब टाकून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 6 टोटल आपल्याला रेड कलरचे 18 खांब तयार करून घ्यायचे। मी 18 खांब तयार करून घेते। एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आपण रेड कलरचे 18 खांब तयार करून घेतलेत। आता हा रेड कलरचा धागा पाठी ठेवून येलो कलरचा धागा घ्यायचा
आणि हे 3 जे खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि शेवटच्या खांबावरती 3 असेही आपला हा एक खांब तयार होतो. आता 3 चैन 1 2 3. आपल्याला 24 डबल खांब घेतल्यानंतर परत आपल्याला अशी सेम रेड कलरची डिझाईन करून घ्यायची. ही मी तुम्हाला दाखवते. दोन येलो कलरचे लाईन केल्या, त्यानंतर 3 खांब घेऊन नंतर 18 खांब आपण रेड कलरचे केले. नंतर शेवटला इथे सुद्धा 3 खांब घेतले. परत वरती चैन घेऊन ही एक लाईन कंप्लीट केली. जशी ही लाईन केली तशी सेम ही लाईन कंप्लीट करून इथे 24 खांब करून घेतले आपण. आता आपल्याला 3 चैन घ्यायचे. 1 2 3. 3 चैन घेतल्यानंतर आपल्याला 4 खांब करायचे. 1 2 3 आणि 4. आपण इथे 4 खांब केले. आता परत इथे रेड कलरचा धागा जॉईन करायचा आहे. आता आपण जिथे रेड कलरचा धागा जॉईन केला आहे तिथे आपण एक खांब तयार करूया. त्यानंतर त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपण एक रेड कलरचा खांब जॉईन केला. म्हणजे टोटल आपले 2 रेड कलरचे खांब झाले. आता आपण येलो कलरचा धागा घेऊन आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 2 3 4. आता आपण रेड कलरचा धागा घ्यायचा आहे. आता आपल्याला रेड कलरचे 8 डबल खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जसे आपण स्टार्टिंगला इथे 5 डबल खांब घेतले तसेच येलो कलरचे इथे सुद्धा आपण 5 डबल खांब घेणार आहोत. एक 2 3 4 आणि 5. आता आपल्याला 3 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 टर्न करून टोटल आपल्याला पुढे 10 खांब तयार करायचे आहेत. म्हणजे आपले 3 चैनीचा धरून टोटल 11 खांब तयार होतील. 4 5 5 हा धागासुद्धा सोबत घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे रेड कलरचा धागा हवा आहे.
6 7 8 9 10 11 हे 11 खांब तयार झाले. आता आपण रेड कलरचे 2 खांब तयार करणार आहोत. 1 आणि 2. आता येलो कलरचे हे 4 खांब केलेत. येलो कलरचे तसेच सेम 4 खांब करून घेऊया. 1 2 3 आणि 4. आता 2 रेड कलरचे एक आणि 2. आता आपल्याला हे 5 खांब केले, त्याच्यावरती आपल्याला 5 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5. 3 चेन 1 2 3. नंतर टर्न करून परत 5 खांब होणार आपल्या इथे. 3 चैनीचा धरून 3 4 5. हे 3 चैन घेतले आपण. आता आपल्याला इथे टोटल 11 खांब तयार करायचे आहेत. पहिल्या 3 चैनीचा धरून आपण 11 खांब तयार करणार आहेत. हा एक धरायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. टोटल हे 11 खांब झाले. आता आपण 2 रेड कलरचे खांब करायचे. 1 2. नंतर परत येलो कलरचे 4 खांब. 1 2 3 4. आता रेड कलरचा 2 खांब. 1 2. परत येलो कलरचं धागा घेऊन आता आपल्याला इथे 5 खांब तयार करायचे. 1 2 3 4 5. परत टर्न करण्यासाठी 3 चैन घेतल्या आणि टर्न केलं. परत इथे 1 2 3 4.
टोटल हे 5 खांब झाले. आता आपल्याला रेड कलरचा धागा घ्यायचा आणि 2 खांब करून घ्यायचे. 1 रेड कलरचे 2 खांब तयार केले. आता आपल्याला ही पूर्ण लाईन सेम जशी केली आपण तशी करून घेऊया. येलो कलरचे 4 खांब, 1 2 3 4. नंतर रेड कलरचे 2 खांब, 1 2. आता येलो कलरचे आपल्याला 11 खांब करायचे. 1 2 3 4 5 6. आपण हे 5 खांब केले. त्यानंतर आता रेड कलरचा धागा आपण घेतला आहे. आता आपल्याला परत सेम ही जी लाईन केली तशी सेम लाईन करायची आहे. 2 रेड कलरचे खांब, 1 2. आता आपल्याला येलो कलरचा धागा घ्यायचा आहे आणि 4 खांब करायचे. 1 2 3 4. आता रेड कलरचा धागावर आणि 2 खांब. 1 2. त्यानंतर हे 11 खांब केलेत तसे 11 खांब करून घेऊया आपण. हे 11 खांब तयार झाले. आता आपण 3 चैन 1 2 3 नंतर 5 खांब करायचे. 3 चैनीचा धरून टोटल आपले 5 खांब होणार. 3 4 आणि 5. आता आपण रेड कलरचा धागा घ्यायचा आणि 14 खांब तयार करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. टोटल हे आपले 14 खांब तयार झाले. आता आपण येलो कलरचे 5 खांब तयार करूया. 1
2 3 4 5 झाले. आता आपण 1 2 3 7 8 9 10 आणि 11 खांब तयार झाले. आता आपण 3 चैन 1 2 3 टर्न करूया आणि आता आपल्याला इथे 4 खांब करायचे. 1 2 3 4 झाले. इथे आपले टोटल 5 खांब. आता आपल्याला इथे रेड कलरचा धागा घेऊन 8 खांब करायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 खांब झाले. आता येलो कलरचा धागा घेऊन 4 खांब करायचे. 1 2 3 4 रेड कलरचा धागा घ्यायचा आणि 2 खांब करून घेऊया. 1 आणि 2. आता आपल्याला येलो कलरच्या धाग्याने 5 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5. आता रेड कलरचं 3 चैन टर्न करूया. आता आपल्याला 24 खांब करायचे. पहिल्या 3 चैनीचा धरून 2 3 4 मी पूर्ण करून घेते. मी 24 खांब तयार करून मी 3 चैन घेतलेले आहेत. आता आपल्याला अजून इथे 2 खांब करायचे आहेत. 1 2 टोटल आपले हे 3 खांब झाले. आता आपल्याला जी ही लाईन केली आहे तसंच सेम इथे करायची आहे. आता आपल्याला 18 खांब तयार करायचे. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आता हे 3 चैन घेतले तसे सॉरी 3 खांब घेतले तसे इथे सुद्धा आपण 3 खांब घेऊया येलो कलरचे. एक 2 आणि 3. आता आपण 3 चैन 1 2 3. आता आपण येलो कलरचे 24 खांब तयार करून घेऊया. आता आपण 3 चैन घेऊया 1 2 3. इथे 2 खांब करूया येलो कलरचे. टोटल आपले हे 3 खांब झाले. आता आपल्याला परत जसे हे 18 खांब आपण रेड कलरचे केले तसे सेम वरती सुद्धा आपल्याला रेड कलरचे खांब तयार करून घ्यायचे. 18 खांब 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आता येलो कलरचा धागा घेऊ. येलो कलरचा धागा घेऊन आपल्याला 3 खांब करायचे. 2 3 3 चैन 1 2 3. तर धागा डिझाईन चेंज करून आता आपल्याला येलो कलरचे टोटल 24 खांब करून घ्यायचे आहेत. पहिल्या 3 चैनीचा धरून 3 झाले. 4 5 6 7. हे मी करून घेते. हे आपण 24 खांब तयार करून घेतले. आज आपण हे स्वस्तिक तयार केलं होतं. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये श्री शिकणार आहोत कसं करायचं. तर आपण लवकरच भेटू दुसऱ्या पार्टमध्ये. थँक्यू.